वारी संदर्भातलीच पुढची अपडेट अशी आहे की देहू नगरीतून संत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। सकाळपासूनच दर्शन रांगेत मोठी गर्दी पाहायला मिळते। विठुनामाचा जयघोष आणि भजन म्हणत वारकरी दर्शन रांगेत सहभागी झाल्याचं दिसतंय। याच दर्शन रांगेचा आढावा घेतलाय आणि वारकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज दुपारपासून सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मी सध्या देहू नगरीत आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला जो सगळा रस्ता आहे, जो मुख्य दर्शनासाठी जी रांग आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तर सकाळपासूनच भाविक जे आहेत ते पालखी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात। हा देहू नगरीचा आणि मंदिराचा मुख्य भाग आहे जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। तर मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या वैष्णवांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। किती वेळ वाट पाहावी लागते? 2 अडीच 3 तास। हां, कसं वाटतंय आल्यावर? लय भारी वाटतंय। आम्ही वर्षाला येतो। किती वर्ष आली? या आता आमची दिंडी निघून 3रं वर्ष आहे आणि आम्ही पायी एकटे येतो तेव्हा 10 ते 10 वर्ष झाली। एकच मागणी पावत चांगलं सुखी ठेव। कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।